तिला बातमी आहे राजकीय वर्तुळातून। राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यामध्येच रवींद्र धंगेकर जे शिवसेनेचे नेते आहेत, मात्र ते मित्र पक्षाच्या एका मोठ्या नेत्यावर, केंद्रीय मंत्र्यावर आरोप करताना पाहायला मिळत आहेत। महायुतीमध्ये दंगा नको, शिंदेंनी धंगेकरांना त्यानंतर हा सल्ला दिल्याची माहिती आहे। हा विषय संपेल असं धंगेकरांनी या ठिकाणी सांगितल्याचंही कळत आहे। धंगेकर मोहाळ वादावर शिंदेंनी भाष्य केलेलं आहे। तर विरोधकांच्या हाती आयतं कोलीत द्यायचं नाही असंही शिंदेंनी समज दिल्याची माहिती आहे। शिंदेंच्या आदेशानंतरही माझा लढा सुरूच ठेवणार असं मात्र धंगेकर म्हणतायत। शिंदेंच्या सल्ल्यानंतरही धंगेकर आक्रमक भूमिकेमध्ये आहेत आणि त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। कारण महायुतीमध्ये सत्तेत असलेले दोन पक्षातील नेत्यांमध्ये सध्या वार पलटवार पाहायला मिळत आहेत आणि अशातच धंगेकर हे वारंवार भाजपचे मोठे नेते आणि केंद्रीय मंत्री मोहाळ यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करतायत आणि अशामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते शिंदेंनी आता धंगेकरांना समज दिली आहे। मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही। पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का नाही, बाळासाहेब नाही, तुम्हाला? अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले। आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे, महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलीत द्यायचं नाही। काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे। महायुती म्हणून त्यांनी अगोदर हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि हा विषय संपेल। जे तुमचा पाठिंबा आशीर्वाद आहे भाई त्याला? पडदा पडेल आणि हा विषय संपेल। आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय ते काढायचं भाई तर शिंदेंनी दिलेल्या या सबुरीच्या सल्ल्यानंतर धंगेकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया। ह्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये ज्या ज्या वेळेला चुकीची लोक वागतील, मग गुन्हेगारी असेल, एखाद्या समाजावर अन्याय होत असेल किंवा पुण्याच्या प्रश्नावर एखादा भ्रष्टाचार असेल किंवा जे जे समाजाच्या विरोधात जी लुटालूट आहे ह्याच्यावर बोलावं लागणार, कारण हा माझा कार्यकर्ता होऊन पिंड आहे आणि जी चुकीची लोक विकृत लोक त्यांच्याविरुद्ध बोलायला कधी मला साहेब थांबवणार नाही। पण ह्याच्यामध्ये साहेबांनी मला सांगितलं की 2 दिवसात हा आपण विषय मिटून टाकू। ह्या ज्या टोळीच्या गराड्यात पडलेलं हे मंदिर आहे, हे मंदिर मी माझी त्यांची ती भूमिका आहे, ते म्हणजे याच्यामध्ये मी तुला थोडं त्यांचं असं म्हणत की दोस्ती वाढवा, पण दोस्ती कधी वाढणार आहे? जैन मंदिर मुक्त झालं दोस्ती वाढेल ना। मी काही गप बसत नाही, वाईट प्रवृत्तीवर बोलणार आहे। उद्या मी चुकलो तरी मी मला क्षमा करणार नाही आणि ज्या दिवशी मी चुकन त्या दिवशी मी माघार घेतो। मला माहिती की आपलं चुकतंय आणि या गोष्टीमध्ये आमच्यावर काही चुकीच्या गोष्टी करतात का आमचं म्हणजे प्लॅन करून आम्हाला बदनाम करतात, तरी आम्ही तयारी, आम्ही आता ठरवलं। तर मुरलीधर मोहाळ यांच्याकडून पदाचा गैरवापर केला जातोय असा आरोप धंगेकरांनी केलाय। शिंदेंच्या तंबीनंतर सुद्धा धंगेकरांनी मोहाळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे। मोहाळांकडून केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा गैरवापर केला जातोय असं धंगेकर म्हणतायत। तर मोहाळांची मुंबई फ्लाइंग क्लबवर मेहरबानी आहे असा आरोप सुद्धा धंगेकरांनी केलाय। मोहाळ यांच्यामुळेच हवाई उड्डाण विभागाचं 197 कोटींचं नुकसान झालं असं सुद्धा धंगेकरांनी म्हटलेलं आहे। बिल्डर गोखलेचा चार्टर प्लेन वापरण्यासाठी दिलं असाही आरोप धंगेकरांनी केलाय। त्यामुळे मुंबई फ्लाइंग क्लबकडे 200 कोटींची थकबाकी आहे। मात्र केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागामुळे हे प्रकरण फक्त 2.5 कोटींमध्ये तडजोड करण्यात आल्याचं दिसून येतंय असं सुद्धा धंगेकर म्हणतायत। जो तुम्ही ट्विटरवर बॉम्ब फोडला आहे तो सुतळी बॉम्ब आहे का याच्यापेक्षा मोठा आहे? आणि नेमके जे आरोप केलेले आहेत त्या आरोपात काय तुमच्याकडे पुरावे आहेत? आता सुतळी बॉम्ब बिम सगळे आता अणुबॉम्ब चालू झालेत। आता 200 कोटीचं काय झालंय ह्याचे उत्तर द्यायचे अणुबॉम्ब आहेत, अजून अणुबॉम्ब पाडायचे। हे फक्त सुतळी बॉम्ब टिकल्या विकल्या झालेत। पण मग 200 कोटी रुपये तुम्ही म्हणताय माफ केले, नेमकं काय म्हणायचं? हे सगळा खुलासा त्यांनी केला की मी तुम्हाला काय त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? त्यांनी याचा खुलासा करावा काय की या कंपनीचे पैसे आम्ही कमी केलेत का? मी राज्यमंत्री, मग विशाल तो जो गोखले तो विमानात फिरतो बिगर तिकिटाचा, मग ही पुण्य आहे कोणाची?
सामान्य पुणेकरांकडे मात्र तशी मुभा नाही आहे आणि जवळ तुम्हाला येऊन देत नाही 100 फूट इकडे तिकडे विमानाने. पण मग 200 कोटी रुपये माफ केले असं म्हणतात. मग त्या विमानामध्ये तो उतरतोय, फोटो फिनिशिंग करतोय, कुंभमेळ्यात जातोय, दर्शन घेतोय, विमानात बसतोय. आता तुम्ही म्हणता विमानाच्या आजूबाजूला तर येऊन जातात का आपल्याला? एवढी शूटिंग करण्या इतपत काय परवानगी घेतली होती का त्याने? तिथल्या पोलीस स्टेशनची याची त्याची. पण मग आता त्यांच्याकडनं खुलासा काय अपेक्षित आहे या सगळ्या प्रकरणात? ट्विट केले त्याचे पुरावे आहेत. या प्रकरणामध्ये जर त्यांनी व्यवस्थित खुलासा केला नाही तर मला शेवटच्या टोकापर्यंत जाऊन कागदपत्र आणून द्यावी लागतील. पण मग तुमची अपेक्षा आहे की त्यांनी तो खुलासा करावा. खुलासाच करा. म्हणजे ही लढाईचाच एक भाग आहे तुम्ही म्हणता या सगळ्या विशाल गोखले त्यांच्या किती जवळ आहे हे पूर्णपणे दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. पण मग यातनं भ्रष्टाचार झाला असा आर्थिक व्यवहार हितसंबंध आहे. आता ह्याच्या पुढचं काय सांगणार मी? सगळंच झालंय ते आता खुलासा. म्हणजे सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी. तर जैन मंदिर व्यवहारामध्ये पारदर्शकता असती तर वादच निर्माण झाला नसता असं विधान शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी केलंय. लोकप्रतिनिधींनी पक्ष विचारले तर त्याला समर्पक उत्तर देणं गरजेचं आहे, मात्र प्रश्नच विचारू नये अशी भूमिका घेणं चुकीचं असल्याचं सांगत गोरेंनी रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा दिलाय. माजी आमदार या नात्याने दंगेकरांकडे काही माहिती आलेली असेल तर त्याच्यावरती सरकारकडून न्यायाची अपेक्षा ठेवणं ही काही चुकीची अपेक्षा नाही आहे. आणि त्याच्यात तथ्य नाही असं जर का वाटत असेल तर मग माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे. दुसरा मुद्दा असा आहे की कुठल्याही धर्मस्थळांच्या बद्दलचे विवाद जेव्हा विश्वस्तांकडून होतात त्यावेळेला ते पारदर्शी पद्धतीने जर का झाले तर या प्रकारची टीकाच होणार नाही. एखाद्याच त्या व्यवहारामध्ये काही चुकीचं नसेल सुद्धा, पण लोकशाहीमध्ये एखादा प्रश्न विचारला गेला की आम्हाला प्रश्नच विचारायचा नाही ही भूमिका काही योग्य नाही आहे. अनेक लोकप्रतिनिधींना अनेक लोक प्रश्न विचारत असतात आणि त्याची समर्पक उत्तरं द्यायची जबाबदारी त्या लोकप्रतिनिधींवर असते. दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदावर राहून पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा घातलाय, त्यामुळे त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार अजिबात नाही. त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं वडेट्टीवार म्हणाले. मोहोळांनी जे काही केलेले कारनामे आहेत हे तर आता हे सुरुवात आहे. मोहोळांनी तर तिकडे जमिनीच्या संदर्भामध्ये फार मोठा धिंगाणाच घातला आहे. सगळेच घालत आहेत. महाराष्ट्र लुटण्याचं काम सुरू आहे. ते तर वरच्यापासून तर खालीपर्यंत जमिनी लाटण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये हे सुरू झालेलं आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की मोहोळांनी जे केलेलं त्या पदावर राहून केंद्रीय राज्यमंत्री पदावर राहून अशा प्रकारे 2-3 हजार कोटीच्या जमिनीमध्ये प्रत्यक्ष भागीदारी जर असेल तर त्याला त्या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही. हे मात्र या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे आणि त्यामुळं त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे अशीच आमची मागणी असते.